सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण सुरू आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्चस्तरीय व्हर्च्युअल बैठकीच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते आज बोलत होते. हा विकास साधताना कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे असं सांगत भारताचा सर्वसमावेशक विकास करताना योग्य मार्ग आणि उत्तरदायित्वाची आम्हाला जाणीव आहे असं त्यांनी म्हटलंय. गेल्या 6 वर्षात भारतानं विकासाची अनेक कवाडं खुली करत गरीब जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असं सांगत त्याचा संक्षिप्त तपशील पंतप्रधानांनी यावेळी मांडला. स्वच्छ भारत अभियान, आर्थिक समावेशकता, सगळ्यांना घरं, आयुष्मान योजनेतून आरोग्य कवच या योजना भारत राबवत आहे. भारतात आर्थिक समावेशकता आणत असताना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असं ते म्हणाले. सामाजिक आर्थिक निर्देशांकानुसार शाश्वत विकास साधण्यावर लोकसंख्येचा मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं इतर विकसनशील देशांना सहकार्य करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणं ही आमची जबाबदारी आहे असं सांगत पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनावर त्यांनी भारताची वचनबद्धता यावेळी अधोरेखित केली. कोरोनाविरोधात सरकारच्या सहकार्यानं भारतात जनआंदोलन उभं राहिलं. भारतात कोरोनातून बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, हे नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. कोरोना काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडून भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे असं त्यांनी सांगितलं. या संकट काळात भारतानं 150 देशांना मदत केली असंही ते म्हणाले. With everyone's trust. This resonates with the core SDG principle of leaving no one behind. Be it access to nutrition, health, education, electricity, or housing. We are making great progress through our inclusive programs. We have put forward a vision of Atmanirbhar Bharat, a self-reliant and resilient India integrated with the global economy. In the fight against COVID, our grassroots health system is helping India ensure one of the best recovery rates in the world. We are also on track to remove TB by 2025. Other developing countries can learn from the scale and success of India's development programs. जगात शाश्वत शांतता आणि समृद्धीचा मार्ग हा बहुपक्षीय वादातूनच गाठता येतो यावर भारताचा ठाम विश्वास आहे. बहुपक्षीय वादात समकालीन जगाचं वास्तव दर्शन होत असतं, त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. India has been elected to the United Nations Security Council at this very important time. With our deep commitment to maintaining global harmony, to improving social economic equity, and to preserving nature's balance, India will play its role in full support of the UN agenda.